देवा, तुमचा आवाज ऐकून सेवकांनी कल्पना दिली. काय झालं देवा? बोलता बोलता म्हाळसेला भोवळ आली. त्यांना शुद्ध येईल यासाठी काय करायचं? मी आणीन तिला शुद्धीवर, चिंता नसावी. परंतु भांडणाचा आवाज येत होता. त्यांचं काय म्हणणं आहे? तिचं असं म्हणणं आहे की मी बानूला भेटायला जाऊ नये, नाहीतर ती इथून जाईल. पण त्यावर मी तिला सांगितले की ते शक्य नाही आणि वाद झाला. परंतु त्यांना मूर्छा येईल असं काय घडलं? मी बानूला उपासना दिली आहे, आदिशक्तीला प्रसन्न करण्यासाठी. बानूची उपासना सुरू झाली आणि म्हाळसेला मूर्छा आली. परंतु देवा, हा प्रयोग खूप अवघड आहे. त्यांना स्मरण व्हावं हा त्यामागचा हेतू आहे. मात्र काही अनर्थ घडायला नको. जे घडेल ते शुभच घडेल. म्हाळसा आणि बानू यांच्यामध्ये प्रेमपूर्ण संबंध व्हावे आणि त्यांना सत्य काय ते कळावे, हाच यामागचा हेतू आहे. म्हाळसाला त्वरित जागा करावं असं मला वाटतं. होय. आता कसं वाटतंय तुम्हाला? मला काही झालं नव्हतं. मला केवळ भोवळ आल्यासारखं वाटलं होतं. देवी, आपण विश्रांती घ्यावी. देवा, आपण बाहेर जाऊया. तुम्हाला काही दिसलं किंवा जाणवलं का? मला हिमाच्छादित प्रदेश दिसला आणि अजून खूप काही दिसलं. हा एक अत्यंत दिव्य अनुभव आहे. काही झालं तरीही हा जेजुरी गड सोडून जाऊ नका. जेजुरी सोडून जाण्याची इच्छा माझी देखील नाहीये, पण रागात मला काय होतं मलाही कळत नाही. माझं ऐकाल ना? हो.